Hello students, I am Professor Mrs. Shavke Manisha. Today's lecture is of which number? 11th. Subject काय आपला? Management. आपलं युनिट कुठलं सुरू आहे मुलांनो? प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ॲट सुपरवायझरी लेवल. कुठलं युनिट आहे हे? युनिट 2. ओके. So today we are going to start next part of our unit 2. कालच्या पार्ट मध्ये काय आठवते का तुम्हाला? काय बघितलं आपण? What are the skills? What are the different skills? Skill म्हणजे काय? आठवते? काल काय बघितलं आपण? What is mean by skill? What are the different types of skill? त्याच्यामध्ये कोर स्किल बघितलं आपण, हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किल्स. हार्ड स्किल मध्ये काय बघितलं? कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, ओके, मशीनरीज, वेल्डिंग मशीन वगैरे. सॉफ्ट स्किल्स मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला? LSWR, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, प्रेझेंटिंग, ॲटिट्यूड, फिजिकल फिटनेस. मोटिवेशन देखील बघितलं आपण, यूज ऑफ मोटिवेशन. स्टाफला, एम्प्लॉईजला मोटिवेट केलं तर त्याचे परिणाम काय होतात, चांगले की वाईट, हे आपण कालच्या लेक्चरला बघितलं. ओके. सो टुडे वी हॅव टू स्टार्ट नेक्स्ट पार्ट. व्हॉट वी हॅव टू सी हिअर टुडे? डेव्हलपिंग इंटरपर्सनल रिलेशनशिप्स. त्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला बघूयात. कन्सेप्ट ऑफ पर्सनल और ग्रुप रिलेशनशिप्स. कन्सेप्ट ऑफ पर्सनल और ग्रुप रिलेशनशिप्स. Then why relationships matter? Interpersonal relationships a management challenge. Management साठी how it is the challenge for management interpersonal relationships. तर हे 3 पॉइंट बघूयात आपण. त्याच्या पुढेही बरंच काही बघायचं आहे आपल्याला. So first of all we will see the concept of personal and group relationship. So students, personal relationship refers to what? पर्सनल रिलेशनशिप म्हणजे काय? हाय म्हणजे ऑथॉरिटी सोबत आपलं रिलेशन पर्सनल कसं आहे? फॉर्मल आहे, इनफॉर्मल आहे. ओके. सो इट रेफर्स टू क्लोज कनेक्शन बिटवीन पीपल और वन टू वन रिलेशन फॉर्म बाय इमोशनल बॉन्ड्स अँड इंटरॅक्शन्स. इट इज कॉल्ड एज हेल्दी रिलेशन. These bonds often grow from and are strengthened by mutual experiences. Mutual understanding ने हे रिलेशन ग्रो केलं जातं, पर्सनल रिलेशन्स. ओके. डिफरंट टाइप्स ऑफ पर्सनल रिलेशनशिप्स आर कुठले कुठले असतात? फ्रेंडशिप असेल, ब्रदरहुड असेल, सिस्टरहुड असेल. कंपनीमध्ये आपण काम करतो सोबत म्हणजे ह्या टाइपचे रिलेशन तिथे डेव्हलप होतात. ओके. तर त्यानंतर पुढे बघूयात. ग्रुप इंटरपर्सनल रिलेशनशिप्स और ग्रुप रिलेशनशिप्स म्हणजे काय? आता हे झालं पर्सनल बघितलं आपण. आता ग्रुप मध्ये काय? इंटरपर्सनल रिलेशनशिप. इट मीन्स द वे इन विच टू और मोर पीपल कनेक्टेड और द वे इन विच दे और ग्रुप्स रिगार्ड अँड बिहेव टुवर्ड्स ईच अदर. दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोक असतील तिथे ग्रुप तयार होतो आणि त्यांच्या मधलं रिलेशन कसं आहे, दॅट इंडिकेट्स दॅट. सो इट इज वन to many or many to many relationships. Intergroup आणि intergroup. So interpersonal or group relationship are club membership or professional relationships, work including workplace relationships. So both types of relationships are important at workplace. Group and individual. Okay. Interpersonal and intrapersonal. Both the types of relations are required in any organization or company to run the smooth administration of that particular company. So why relationships matter? कशासाठी लागतात relationships? No matter how brilliant you are as a single, you will always lose out to a team. एकट्याने आपल्याला पुढे जाता येत नाही. 10 लोक आहेत आणि एकच त्याचं वेगळं म्हणणं असतं आणि 9 बाजूला असतात, पण 9 जणांनी मिळून केलेलं काम आणि एकाने केलेला फरक असतो. सो दॅट रिलेशनशिप इज इम्पॉर्टंट. सो नो मॅटर हाऊ ब्रिलियंट यू आर ॲज अ सिंगल, यू विल ऑलवेज लूज आउट टू अ टीम. सो ॲथलेट्स नीड कोचेस अँड ट्रेनर्स. ॲथलेट्स जे असतात त्यांना कोचेसची गरज असते, ट्रेनर्सची गरज असते.
चाइल्ड प्रॉडिजीज नीड पॅरेंट अँड टीचर्स. लहान मुलं असतात त्यांना कोणाची गरज असते? पॅरेंट्सची आणि टीचर्सची. टीचर्सची का बरं असते? कारण जास्तीत जास्त वेळ ते दिवसभराचा शाळेत राहत असतात आणि घरी आई वडील. So relationships matter to your career no matter the organization or level of seniority, because every job boils down to interacting with people. In fact, we can say that the word company is derived from the Latin cum, C-U-M, and pain, campaign, which means breaking bread together. So this is the meaning of company, breaking bread together. So a slightly less competent person who gets along with others and contributes on a team, he can be better for the company than somebody who is the component but isn't a team player. So relationship matter because the people you spend time with will shape you, who you are and who you became. So behavior and beliefs are contagious. So your career success depends on both your individual activity or capability and your network ability to magnify them. So relationship matters, as without it we cannot build teams. Relationship apply if students there are healthy relations, then only we can in a team, otherwise we are alone. So interpersonal relationship as a challenge of management challenge. So to maintain healthy interpersonal relations at workplace is a challenge to management, as all work is done through relations. हिडीस करून काहीतरी करून अशा पद्धतीने रिलेशन ठेवले तर त्या कंपनीचं काम चांगल्या पद्धतीने होत नाही. तेच जर हेल्दी मोटिवेटेड रिलेशनशिप असतील, म्युच्युअल अंडरस्टँडिंग असेल, तर ते कंपनीचं काम चांगल्या पद्धतीने होतं. सो इट इज अ tight rope walk for managers to maintain one-to-one relations and relations within and among the groups. So it is the duty of the manager to maintain healthy relationship among the employees and group of employees. So they are also required to maintain personal and professional relations at the same time. मॅनेजरला दोन्ही प्रकारचं रिलेशन ठेवता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखादा एम्प्लॉय खूप सिन्सिअर आहे, तो डेली कामाला वेळेत येतो, वेळेत जातो, पण एखाद्या दिवशी त्याला दुपारीच घरून फोन येतो, काहीतरी झालेलं आहे, अचानक काम निघालेलं आहे, अर्जंट कॉल येतो, मग तो हायर ऑथॉरिटीकडे गेला विचारायला, तर त्याला एक्सक्यूज दिलं पाहिजे. दॅट इज पर्सनल अंडरस्टँडिंग. मग नेक्स्ट डेला आल्यानंतर तो अजून चांगल्या पद्धतीने काम करतो. सो it is a tightrope walk for managers to maintain one-to-one relation and relations within and among groups. So they are also required to maintain personal and professional relations at the same time. Managers need interpersonal skills for above. त्याच्यासाठी आधी मॅनेजर्सला गरज पाहिजे प्रत्येक कंपनीच्या, त्या पद्धतीचं रिलेशन त्यांना एम्प्लॉई सोबत ठेवता आलं पाहिजे. ओके. सो interpersonal skills are the skills used by a person to properly interact with others, to develop relationships like communication skills, empathy, listening skills, etc. So in a workplace, it refers to an employee's ability to get along with others while doing the job or getting job done. So this is about interpersonal relationship with the employees. Okay. So see, management challenge. Self means here management, one-to-one and group members. All work is done through relationships. पहा मुलांनो, ह्या डायग्राम मध्ये काय दिसतं तुम्हाला? सेल्फ म्हणजे कोण आहे ते? मॅनेजमेंट. one-to-one employee, one employee, single employee. Then group members, and all these activity done with the help of through relationship, healthy relationship. Okay. Now observe this group dynamics.
coordination between one person to another, his coordination with him, his coordination with him, he is coordinated with him, this person is coordinated with him, both are coordinating, and he is coordinating. Okay, this is individual. आणि ग्रुप मध्ये काय, रेड कलर दिसतोय तुम्हाला, ग्रीन, ओके, पिस्ता कलर, ब्ल्यू, ऑरेंज, डार्क ब्ल्यू, येलो, पर्पल. सी, all are communicating with each other. Okay, now students, we have to see what is the concept of group dynamics, characteristics of an effective work group. Okay, effective work group च कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, योग्य पद्धतीने ग्रुप रन राहण्यासाठी, काम कंपनीचं चालण्यासाठी कुठले कुठले वैशिष्ट्य गरजेचे आहेत. तर सगळ्यात आधी बघूयात मुलांनो, काय बघायचं आता आपल्याला, कन्सेप्ट ऑफ ग्रुप. त्यानंतर काय बघायचंय, कन्सेप्ट ऑफ ग्रुप डायनॅमिक्स. त्यानंतर बघायचं आहे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इफेक्टिव्ह ग्रुप. ओके, so first of all we will see students what is mean by concept of a group. So human being is a social animal and always likes to be in a group or different groups at different time. Human being, any human being, he is a social animal. Without human he can't live, so that society is necessary. So that it is called as human being is a social animal and always likes to be live in group or different group members of the society. So as defined by Hughes and Bowditch in 1977, a group is any number, generally small, of people who have a common purpose or objective. Group means what? In the year 1977, Hughes and Bowditch says of people who have a common purpose or objective, interact with each other to accomplish their objectives, are aware of one another, एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, जाणलं पाहिजे, perceives themselves to be part of the group, मी त्या ग्रुपचा मेंबर आहे हे स्वतःला दाखवून दिलं पाहिजे वेळोवेळी. Throughout our lives, we belong to many different groups, say family, a club, and so on. So this is the concept of group. त्यानंतर बघूयात, in management we primarily talk about groups of at work. In most organizations, getting work done require group efforts. ग्रुप मध्ये जे काम चालतं त्यालाच त्या कंपनीचं वर्क चांगल्या पद्धतीने होतं. A manager must know how to manage an individual by knowing the individual's dynamics such as his values, personality, perceptions, and attitude. So at the same time, he or she should also know how to manage a group by understanding group dynamics. Okay. So in the year group dynamics 1930s मध्ये कर्ट लेविन काय म्हणतो पहा, he popularized the term group dynamics. Means what? It means the interaction of forces among group members in a social situation. It means what? Interaction of forces among group members in the society. So according to Homan, तो काय म्हणतो, in the year 1950, the basis of group formation is in terms of activities, interaction, and sentiments of people. So these three elements are directly related to each other. People do not come only physically together. Students, listen. While you will be in future, there is a need of these dynamic things in your life. So people do not come only physically together, but they also have solve problems, attain goals, facilitate coordination, reduce tension, and achieve balance in group. So this is nothing but group dynamics. So in an organization, participation or participant
interact with each other in this manner and tend to form into powerful groups. So groups in turn offers an individual safety. ग्रुप चांगला पॉझिटिव्ह ग्रुप तयार झाला की इंडिव्हिज्युअलची सेफ्टी तिथे घेतली जाते, सिक्युरिटी तयार होते, रिलेटेडनेस और बिलोंगिंगनेस नीड्स तयार होतात, इस्टीम अँड ग्रोथ नीड्स. ओके. In managing the organization, groups must be made into effective work groups. Students, the factors that influence the work group effectiveness are group norms, group cohesiveness, group leadership. We will see it one by one. Okay. आता group norms म्हणजे काय बघूया. काय बघायचं आहे आपल्याला पहिलं group norms. Okay. So a norm is a rule. Norm म्हणजे काय? Rule. It may be formal or informal. This tells the individual how to behave in a particular group. काही rules regulation दिलेले असतात. त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला तिथे सांगितलं जातं की हाऊ यू कॅन एबल और हाऊ यू शुड बी बिहेव इन ग्रुप. सेकंड वन इज ग्रुप cohesiveness. This means the degree to which group members are motivated to remain within the group and consequently behave in a similar way. It develops out of the activities, interactions and sentiments of the people. भावना जपल्या जातात. Cohesive group acts one man striving to attain its goal. Okay. The cohesive group helps the member in the satisfaction of need and attainment of goals. These points you have to remember. Now, students, what is mean by group leadership? Group leadership काय बघूयात. Leadership is the ability to influence the behavioral of others. Leadership म्हणजे काय? Our behavior with others. What type of behavior of us with others as a leader? Okay. So managers are the formal leaders, but informal leaders often encourage from activities, interactions, sentiments of the ongoing group and contribute. Actually managers पोझिशन काय असते? फॉर्मल. पण बऱ्याच वेळा इन्फॉर्मली जर त्यांनी काम केलं तर काय होतं? इट एनकरेजेस द ऍक्टिव्हिटीज ऑफ द एम्प्लॉईज. दॅट यू हॅव टू रिमेंबर. नो ऑब्झर्व दिस. Concept of a team and its effectiveness. 1, 2, 3, 4. Fifth, and better team always wins. What it indicates? Better team always wins. Support केला बघा 1, 2, 3, 4 लोकांनी. ओके. त्यानंतर मुलांनो आपल्याला बघायचं आहे पुढे what is a work group. पाहिलं आपण ग्रुप. आता पाहायचं आपल्याला वर्क ग्रुप, कन्सेप्ट ऑफ अ टीम, डिफरन्स बिटवीन अ टीम अँड अ वर्क ग्रुप आणि सक्सेसफुल अँड इफेक्टिव्ह टीम. पहा 4 पॉइंट्स आपल्याला पाहायचे त्याच्यामध्ये. व्हॉट इज वर्क ग्रुप, कन्सेप्ट ऑफ टीम, डिफरन्स बिटवीन टीम अँड अ वर्क ग्रुप आणि सक्सेसफुल अँड इफेक्टिव्ह टीम्स. ओके. तर बघूयात व्हॉट इज मीन बाय वर्क ग्रुप. सो स्टुडंट्स, अ ग्रुप और वर्क ग्रुप इज अ नंबर ऑफ पर्सन्स. एका ग्रुपमध्ये किती लोक काम करतात, दॅट इज वर्क ग्रुप. 15, 20, 25, 30, 50, 100. युजली रिपोर्टिंग टू अ कॉमन सुपेरियर अँड हॅव्हिंग सम फेस टू फेस इंटरॅक्शन. वर्क ग्रुप मधलं मेंबरशी बऱ्याच वेळा फेस टू फेस इंटरॅक्शन होत असते. who have some degree of interdependent in carrying out tasks for the purpose of achieving organizational goals. तर ग्रुपमध्ये सपोज 20 जण आहेत, तर एकाला हे काम दिलं असेल, दुसऱ्याला ते दिलं असेल, तिसऱ्याला ते दिलं असेल, चौथ्याला ते दिलं असेल, पाचव्याला ते दिलं असेल, असं 20 लोकांना डिस्ट्रीब्यूट करून दिलेलं. मग पहिल्याचं काम 20 वरती डिपेंड असतं. सो इंटरपर्सनल इंटरडिपेंडंट वर्क इज देअर सो दॅट the task is carried forward and it achieve the organizational goal. So the main function of a work group is to exchange task. Main function काय असतं वर्क ग्रुपचं? To exchange task.
मला जमलं नाही तर मी त्याला सांगणार. ओके. टू अकाउंटेबिलिटी इन द वर्क ग्रुप रिमेन ऑफ द इंडिव्हिज्युअल. जे काही इंडिव्हिज्युअली काम केलेलं असतं ते त्याच्याच अकाउंटला राहत असतं. पण जर तिसऱ्या पर्सनने हेल्प केली तर ते त्याच्या अकाउंटला जातं. एव्हरीवन ब्रिंग्स हिज ऑर हर कॉम्पिटेन्सीज अँड रिलेव्हंट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द टास्क. आपल्याला जे काही नॉलेज असतं त्या पद्धतीने ते आपण पुढे फॉरवर्ड करत गेलं पाहिजे, जेणेकरून आपण ऍक्टिव्ह राहतो. सो कन्सेप्ट ऑफ टीम काय आहे मुलांनो? मोस्ट ऑफ वर्क इन मॉडर्न ऑर्गनायझेशन इज डन इन टीम्स. So though individuals are important, their effectiveness depends on large extent on the teams of which they are the member of that particular team. So a team can be defined as, काय team म्हणजे काय? A group of individuals having complementary skills or competencies, that is called as a team. Working in face-to-face relationship for a common goal, having collective accountability for the outcome of its efforts. कलेक्टिव्ह वर्क इथे काउंट केलं जातं, दॅट इज कॉल्ड ॲज टीम. ओके. देन वी हॅव टू सी स्टुडंट्स व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टीम अँड अ वर्क ग्रुप. डिफरन्स बघूयात आता. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टीम अँड वर्क ग्रुप. वर्क ग्रुप मध्ये काय कॉमन एकत्र लोक आलेले असतात आणि टीम मध्ये एक रूपेने ते काम पूर्ण केलं जातं. ओके, बघूयात आता स्टेप बाय स्टेप. सो स्टुडंट्स, द टीम इज डिफरंट फ्रॉम द वर्क ग्रुप इन सेव्हरल वेज. इट फंक्शन्स ऑलमोस्ट लाईक अन इंडिव्हिज्युअल. टीम वर्क फंक्शन्स ऑलमोस्ट लाईक अन इंडिव्हिज्युअल. हे माझंच काम आहे असं गृहीत धरून केलं जातं. इट इज अकाउंटेबल फॉर रिझल्ट्स. टीमचा रिझल्ट काउंट केला जातो म्हणून तो पर्सनली काउंट केला जातो. Collective responsibility is taken. Okay, there is mutual cooperation and completeness complement each other. Mutual cooperation should be there in team. It creates synergy, that is performance of the team is more than added performance of the individual members. इथे काय टीम वर्कचा परफॉर्मन्स काउंट केला जातो rather than individual. Team members are independent, it has common goals. Team members चे गोल हे कॉमन आहे असतात सगळ्यांचे. each member's contribution is as important as any other member contribution. प्रत्येक व्यक्तीचं काम हे तितक्याच महत्त्वाचं असतं टीम मध्ये. सो दिस इज ऑल अबाउट टीम. ओके, नाउ वी विल सी a successful team is one in which the team members not only achieve something special and worthwhile but feel as if they have participated in something special and worthwhile. त्यांनी काहीतरी वेगळं केलेलं आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये असते. दॅट इज सक्सेसफुल टीम. And effective team is one in which people give their opinions and comments without hesitation. ए मला असं म्हणायचंय, ए तो तसं सांगतोय मला, तर without hesitating they can communicate with each other. That is called as effective team. So team effectiveness can also be understood in terms of team functioning and team empowerment. जे काही फंक्शन्स आपल्याला फॉलो करायचे असतात टीम मध्ये त्याचा इफेक्टिव्हनेस एकमेकांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगने पुढे फॉरवर्ड होत असतो. कसं फॉरवर्ड होतो? म्युच्युअल अंडरस्टँडिंग अमंग द एम्प्लॉईज ऑफ द टीम. ओके, त्यानंतर बघूयात मुलांनो द 3 मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टीम फंक्शनिंग. पहिलं काय आहे? कोहेजन, कन्फ्रंटेशन अँड कोलॅबोरेशन. These are the 3 main characteristics of team functioning. स्मूथली टीमचं फंक्शन रन होण्यासाठी 3 गोष्टी गरजेच्या आहेत. कोहेशन, कन्फ्रंटेशन अँड कोलॅबोरेशन. कोहेशन अमंग द मेंबर्स ऑफ द टीम. Confrontation means solving problems as they arise rather than shying away from them. Suppose 10 एम्प्लॉईज आहेत, एकाला प्रॉब्लेम आलाय आणि तो फेस करतो एकटाच, तर त्याने तो विदाउट शाईंग
he has to solve that problem. He has to take suggestion from others. Collaboration means working together, giving and receiving help from each other. Working together, giving and receiving help from each other. So 4 main characteristics of team empowerment are clarity, autonomy, support and collective accountability. Clarity of the role should be there of each member. Autonomy of the team should be there. Support should be provided to the team in terms of resources and collective accountability. So these points you have to remember. Now students, we have to see about characteristics of effective team members, benefits of team, concept of team building, and final takeaway we have to see now. So talent means what? Talent wins games, but teamwork and intelligence win championships. Individual talent wins games, but teamwork and intelligence wins championship. So we will see one by one what are the characteristics of effective team members. Understand and committed to group goals, are friendly, concerned and interested in others. Okay. Acknowledge and confront conflict openly. Listen to others with understanding. दुसऱ्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते अंडरस्टँडिंग करून समजून घेणे. इन्क्लूड अदर्स इन डिसिजन मेकिंग प्रोसेस. Recognize and respect individual differences. Contribute ideas and solutions. Value the ideas and contribution of others. Recognize and reward team efforts. And encourage and appreciate comments about team performance. So these are the characteristics of effective team members. Learn करून ठेवायचे मुलांनो हे characteristics तुम्हाला. ओके. पुढे बघूयात बेनिफिट्स ऑफ टीमवर्क. आता काय पाहायचं आपल्याला मुलांनो, व्हॉट आर द डिफरंट बेनिफिट्स ऑफ टीमवर्क. फायदे काय आहेत डिफरंट बेनिफिट्स. ओके. सो ऑब्झर्व दिस. हँड्स आर टुगेदर. टीमवर्क मेक्स द ड्रीम वर्क. जे काम आपल्याला साध्य करायचं आहे ते कसं साध्य होईल? विथ द हेल्प ऑफ टीम. शेअर्ड वर्कलोड. टीमवर्क मध्ये काय केलं जातं? वर्कलोड शेअर केला जातो. चान्स फॉर लीडरशिप अँड पर्सनल सॅटिस्फॅक्शन. सेन्स ऑफ बिलॉंगिंग टू अ सक्सेसफुल प्रोसेस. सेल्फ ऑफ बिलॉंगिंग, ही जी प्रोसेस झाली आहे, सक्सेसफुली काम डन झालेलं आहे, त्याच्यामध्ये माझा पण सहभाग आहे. ॲबिलिटी टू अकम्प्लिश मोर दॅन इफ वर्क डन इंडिपेंडेंटली. ओके. Then students, we have to see the concept of team building. Team building means what? Shaping your people into productive force. Team build करायची. Encouraging them to work cooperatively for and with each other. Getting them to share not just things but feeling too, such as each other's successes and each other's failures. जे काही एकमेकांचे सुखदुःख असतील, यश अपयश असेल, त्याच्यामध्ये स्वतःला सहभागी करून घेणे. इट इज द ड्युटी ऑफ द ईच मेंबर ऑफ द टीम. Letting them grow beyond your control so that they can develop their own special magic. And when you transform a group of people from group of individuals into a winning team, you create something unique. That time confident face should be there of yours. Okay. So students, what we have seen now, what is mean by team building? It is a journey from individual to a team. That is I to we. Then also we have seen the individuals, particularly great individuals, can create impacts. But if they work as a team, they can create wonders. एकट्याने काम केलं तर साध्य इम्पॅक्ट प्रभाव पडणारच, पण ॲज अ मेंबर ऑफ द ग्रुप और टीम जर त्यांनी तसं काम केलं तर दे कॅन क्रिएट वंडर्स.
ओके. फॉर एक्झाम्पल पहा, क्रिकेटचं घेऊयात आपण. MS धोनी अँड हिज क्रिकेट टीम ऑफ Barcelona, club in football of team Tata Motors, who created a complete Indian car named Indica, or an indigenous small car Nano. So effective teams have ability to bring their goals closer and accomplish them early successfully. Understood? So students, this is all about our today's lecture. Thank you.